आज पाहणार आहोत जेवताना तोंडी लावण्यासाठी कैरीची चटणी। इथे मी कैरी घेतलेली आहे छोटी कापून, कोथिंबीर घेतलेली आहे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 ते 2 मिरची आणि कढीपत्ता देखील मी इथे वाटून चटणीसाठी वापरणार आहे। आता हे सर्व मिश्रण मी एकत्र मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेणार आहे। इथे सर्वप्रथम घेतलेले आहे कैरी, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, लसूण हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। यातली थोडी कढीपत्त्याची पानं मी फोडणीला ठेवणार आहे आणि कढीपत्ता वाटून देखील घेणार आहे। कढीपत्ता खाल्ल्याने खूप असे आजार नाहीसे होतात। आरोग्यासाठी कढीपत्ता खूप असा उपयोगी आहे, म्हणून कढीपत्ता जेवणात नेहमी वापरावा। आणि इथे मी वापरलेला आहे मीठ, चवीप्रमाणे मीठ। आता हे सर्व वाटून घेऊन आपण चटणीला फोडणी देऊया। फोडणीसाठी इथे 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे। छोटे 2 चमचे घेतले बरं का, जास्त तेल वापरायचं नाही आहे। मग इथे जिरे आणि मोहरी टाकून मस्त अशी फोडणी करून घ्यायची आहे। चिमूटभर जिरे आणि चिमूटभर मोहरी असं मी इथे वापरलेलं आहे। इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, हळद आणि इथे ही वाटून घेतलेली कैरीची चटणी। मस्त अशी फोडणी करून घ्यायची आहे चटणीला। एकदम चविष्ट अशी ही चटणी होते। जेवताना ही चटणी कैरीची तुम्ही तोंडी लावली की 2 घास तुम्ही जास्त खाता। आणि आता उन्हाळा चालू आहे, मस्त बाजारात छोटे छोटे छान छान कैऱ्या देखील येत आहेत, तर ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी सुटले बघून। एकदम सोपी आणि मस्त रेसिपी आहे ही, नक्की ट्राय करा। आणि अशा छान छान आणि एकदम सोप्या रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईकसुद्धा। बाय बाय।